नमस्कार. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं नितीन गरडुळे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. The day before yesterday we have started the chapter number 2, parallel lines. In this chapter number 2 we learn about what is meant by parallel line, what is meant by transversal, how two corresponding angles, alternate angles, vertically opposite angles are formed by when two parallel lines intersected by a transversal. Then we learn about corresponding angles are congruent when two parallel lines intersected by a transversal. Alternate angles are also congruent. Vertically opposite angles are also congruent. Interior angles are supplementary. Angles in linear pair are supplementary. All these properties we learn. आपण हे सगळे प्रॉपर्टी शिकलेलो आहोत. By using these properties, we prove one theorem. We learn one theorem by using these properties: corresponding angle, alternate angle, and interior angle and alternate angle. By using these properties, we learn about one theorem. The theorem is the sum of all angles of triangle is 180 degree. This theorem we learned in previous standard. But in this standard we not prove this theorem. Only we know that the sum of all angles of triangle is 180 degree. हे आपण बऱ्याच दिवसापासून शिकवतो पहा की त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज 180 अंश असते. आता हा थेरम आपल्याला बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स वी प्रूव्ह दिस थेरम. ह्या पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज वापरून हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. देन गिव्हन इन्फॉर्मेशन, यामधली गिव्हन काय पहा, गिव्हन या ठिकाणी लिहितो मी. ट्रायंगल एबीसी इज अ ट्रायंगल. ट्रायंगल एबीसी इज अ गिव्हन ट्रायंगल. एबीसी इज अ गिव्हन ट्रायंगल. प्रूव्ह काय करायचंय पण टू प्रूव्ह, मला प्रूव्ह करायचंय द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करायचंय अँगल एबीसी प्लस अँगल एबीसी प्लस अँगल एसीबी प्लस अँगल बीएसी इज इक्वल टू 180 डिग्री. हे प्रूव्ह करायचे. एबीसी प्लस एसीबी प्लस बीएसी हे 180 डिग्री हे प्रूव्ह करायचंय. त्यासाठी काही कन्स्ट्रक्शन मला करावे लागते. काय कन्स्ट्रक्शन करावे लागतील पहा. आता तुम्हाला या वर्षीपासून गिव्हन म्हणजे दिलेली माहिती, टू प्रूव्ह म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचंय. कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आकृतीमध्ये काही चेंज करावे लागतात प्रूव्ह करण्यासाठी, त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि प्रूव्ह यासाठी जी काही सिद्धता लिहावी लागते त्याला प्रूफ आपण म्हणतो. मागील वर्षीपर्यंत या बाबी तुमच्याकडे नव्हत्या. आता या वर्षीपासून या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. हा थेरम मध्ये गिव्हन असतं. गिव्हन म्हणजे आपल्याला जे दिलेलं आहे टू प्रूव्ह, जी गोष्ट आपल्याला सिद्ध करायची. टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन फिगर मध्ये जे चेंज करावे लागते त्याला कन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि प्रूफ म्हणजे जी सिद्धता लिहितो त्याला प्रूफ म्हणतो. आता कन्स्ट्रक्शन मला काय करावे लागतात पहा. ड्रॉ अ पॅरलल लाईन बीसी. बीसी ला पॅरलल लाईन काढायची विच पासिंग थ्रू द पॉइंट ए मधून जाणारी बीसी ला पॅरलल लाईन काढायची पहा. ड्रॉ अ पॅरलल लाईन बीसी. या बीसी ला पॅरलल लाईन काढली मी विच पासिंग थ्रू द पॉइंट ए. जे कन्स्ट्रक्शन करतो आपण ते असं डॉट डॉट ने दाखवण्याची पद्धत आहे. ओके. टेक पॉइंट P on the line P and take point Q on the line. काही कन्स्ट्रक्शन केलं मी. आता कन्स्ट्रक्शन जे केले ते लिहायचंय फक्त. काय कन्स्ट्रक्शन केले ते या ठिकाणी लिहितो. ड्रॉ अ पॅरलल लाईन. ड्रॉ अ पॅरलल लाईन टू BC. कोणाला पॅरलल काढली पहा, BC ला. ड्रॉ अ पॅरलल लाईन BC which passing through point A. which passing through point A. जी पॉइंट A मधून जाते. टेक पॉइंट P and Q on that line. टेक पॉइंट P and Q on that line. त्या लाईन वरती P आणि Q पॉइंट घ्या. सच दॅट कसे घ्या, सच दॅट
पी ए अँड क्यू आर कोलिनियर, पी ए क्यू हे कोलिनियर असतील अशा पद्धतीने टेक पॉइंट पी अँड क्यू, अशा पद्धतीने आपण पॉइंट पी आणि क्यू घेतली. आता पी आणि क्यू पॉइंट घेतल्यानंतर पहा, आता याच्या आधारे आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. यासाठी काय करतोय पहा मी आता प्रूफ, यानंतर पुढची स्टेप असते प्रूफ. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, यासाठी आपण प्रूफ करत असतो पहा सिद्धता. त्याचं प्रूफ काय, हे कन्स्ट्रक्शन केलं. ड्रॉ अ पॅरलल लाईन टू BC which passing through point A, take point P and Q on that line such that PAQ are collinear. यानंतर पहा BC पॅरलल PQ, AB एकदा ट्रान्सव्हर्सल मानायची, AC एकदा ट्रान्सव्हर्सल मानायची. जे आपण प्रॉपर्टी शिकलो पहा, ह्या पॅरलल लाईन्स हे त्यांचे ट्रान्सव्हर्सल. या ज्या प्रॉपर्टी शिकलो त्या प्रॉपर्टीज आता आपल्याला इथे यूज करायच्या. या ठिकाणी मी यूज करतो पहा BC parallel line PQ, BC parallel PQ, AB is a transversal, AB is a transversal, AB transversal मानू. Therefore आता अँगल पहा, अँगल ABC हा या ठिकाणचा अँगल ABC आणि अँगल PAB हे एकमेकांचे काय होतील पहा. पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी शिकलो. अँगल PAB आणि ABC झेड आकारामध्ये अल्टरनेट अँगल अँड अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी लिहितो मी अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल PAB. याला कारण काय देणार, अल्टरनेट अँगल. प्रत्येक वेळेस रिझन द्यावं लागतं. हे आपण काय लिहितोय, अल्टरनेट अँगल्स आहेत ते अल्टरनेट अँगल्स. याला इक्वेशन 1 नाव द्यायचं, इक्वेशन 1. यानंतर दुसरा अँगल पहा, अँगल ACB हा ACB इथला अँगल आणि हा अँगल हे सुद्धा काय आहेत एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत. या ठिकाणी याचा काय संबंध नाही, पुढचा थेरम आहे मी लिहून ठेवलाय फक्त तुम्हाला समजण्यासाठी, वेळ आपला कमी जावा म्हणून. याचा काही संबंध नाही म्हणून या ठिकाणी मी लाईन मारतोय. पुढे पाहता अँगल ACB, अँगल ACB आणि अँगल QAC हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत. आपण लिहूया तिथं अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल, ACB ला कॉन्ग्रुएंट अँगल QAC, याला सुद्धा रिझन इन अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. आता पहा हे इक्वेशन 2 झालं, याला इक्वेशन 2 नाव देऊ. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आता 1 and 2 ची ऍडिंग करायची, ऍड करू आपण. ABC आणि ACB ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍड इक्वेशन 1 and 2, 1 and 2 ची ऍडिंग करू पहा. ABC प्लस ACB, लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड करायची, राइट हँड साइड मध्ये राइट हँड साइड ऍड करायची. कधी पण अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू राइट हँड साइड मध्ये राइट साइड PAB, अँगल PAB प्लस अँगल QAC पहा, PAB QAC. यानंतर याला इक्वेशन 3 नाव द्या, इक्वेशन 3. आता इकडे लक्ष द्या ना, PAB QAC घेतला. आता त्याच्यामध्ये BAC मिळवावा लागेल आपल्याला. या ठिकाणी ट्रायंगल तयार होण्यासाठी, ट्रायंगलचे तीनही अँगल येण्यासाठी कोणता अँगल कमी पहा. ABC आहे, ACB आहे, ABC आहे, ACB आहे. कोणता नाही, BAC नाही. BAC अँगल या बाजूला नाही, तर या बाजूला BAC आला तर ट्रायंगलचे तीनही अँगल होतील. यासाठी आपण काय करू, ऍड अँगल BAC, ऍड अँगल BAC टू बोथ साइड. एका बाजूला आपल्याला ऍडिशन करता येत नाही, यासाठी आपण दोन्ही बाजूला BAC ऍड करू. BAC ऍड केल्या दोन्ही बाजूला काय होते पाहूया. अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC ऍड केला या ठिकाणी इज इक्वल टू, इकडे काय होईल पहा, अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस अँगल BAC. पहा BAC मी दोन्हीकडे ऍड केला. ऍड केल्यामुळे या ठिकाणी काय झालं, तीनही अँगल मिळाले आपल्याला. पुढे काय होतंय पहा आता, PAB QAC आणि BAC
PAB, त्यानंतर QAC आणि BAC. आता PAB मध्ये जर आपण BAC मिळवला म्हणजे या अँगल मध्ये हा जर अँगल मिळवला तर काय काय होईल पाहून घ्या एकदा. PAB मध्ये BAC मिळवतोय मी, या PAB मध्ये BAC मिळवला काय होते पहा, PAB आणि BAC, PAB BAC म्हणजे PAC तयार होईल. अँगल PAC प्लस पहा पूर्ण हा अँगल आणि हा अँगल म्हणजे PAC प्लस अँगल QAC प्लस अँगल काय उरला इकडे QAC. याला रिझन देतो, अँगल PAB प्लस अँगल BAC इज इक्वल टू अँगल PAC. या दोन्हीची बेरीज म्हणजे अँगल PAC. आता PAC आणि QAC पहा, PAC आणि QAC हे दोन काय अँगल्स इन लिनियर पेअर. हा पूर्ण अँगल आता PAC आणि हा QAC काय अँगल्स इन लिनियर पेअर, त्याची बेरीज किती असते 180. PAC QAC अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजेच या दोन्हीची बेरीज आली 180 डिग्री. याला रिझन देऊ अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर अशा पद्धतीने प्रूव्ह झालं पहा. ABC प्लस ACB प्लस BAC कुठे गेलं प्रूफ, ABC प्लस ACB प्लस BAC इज इक्वल टू 180 डिग्री. ABC प्लस ACB प्लस BAC इज इक्वल टू 180 डिग्री. अशा पद्धतीने सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे प्रूव्ह झालेलं आहे. पण कुणाला काही शंका असेल तर हा व्हिडिओ रिपीट पाहायचा आणि परत एकदा समजून घ्यायचं कशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलं, कन्स्ट्रक्शन केलं. हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला बिकॉज अल्टरनेट अँगल. हे दोन अल्टरनेट अँगल ऍडिशन केली, ऍड. त्यानंतर BAC आपल्याला कमी होता म्हणून ऍड बोथ साइड बाय अँगल BAC ऍड केला. PAB आणि BAC म्हणजे PAC आणि QAC उरले. PAC आणि QAC काय अँगल्स इन लिनियर पेअर, ते 180 डिग्री येतील. वी प्रूव्ह द थेरम. ज्यांना लिहून घ्यायचे ते स्क्रीनशॉट काढून घ्या. देन यूज द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. या प्रॉपर्टीच्या आधारे आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. नाउ वी लर्न अबाउट टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. आता यानंतर आपण शिकणार आहोत टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. काय टेस्ट ऑफ, if the interior angles form a transversal of the two distinct lines are supplementary, then two lines are parallel. काल आपण शिकलो होतो two parallel lines intersected by transversal, interior angles are supplementary. आज काय म्हणतो मी, interior angles are supplementary, then lines are parallel. उलट फक्त वाइस वर्सा आहे. काल आपण शिकलो two lines are parallel, then interior angles are supplementary. आज आपण शिकणार आहे interior angles आर सप्लिमेंटरी देन लाइन्स आर पॅरलल. जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील, दोन डिस्टिंक्ट लाइन मध्ये तयार झालेले इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर लाइन पॅरलल असतात. पुढची टेस्ट शिकणार आहेत इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाइन्स आर पॅरलल, इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाइन्स आर पॅरलल. तीन टेस्ट आहेत. त्यातली पहिली टेस्ट आपण पाहत आहोत. इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स आर सप्लिमेंटरी देन टू लाइन्स आर पॅरलल. या ठिकाणी पाहू आता टू डिस्टिंक्ट लाइन AB आणि CD डिस्टिंक्ट लाइन आहेत. XY त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. अँगल PBPQ आणि PQD हे दोन अँगल जर काय असतील सप्लिमेंटरी असतील तर या AB आणि CD लाइन पॅरलल असतील हे प्रूव्ह करायचे आपल्याला. त्यासाठी आपण गिव्हन इन्फॉर्मेशन या ठिकाणी लिहूया. अशा तीन टेस्ट आपल्याला प्रूव्ह करायचे. गिव्हन तर गिव्हन काय पाहिजे, गिव्हन पाहूया तर काय द्यायचं. गिव्हन line AB and line CD are two distinct lines. त्या पॅरलल नाहीत. पॅरलल तर प्रूव्ह करायचे. AB आणि CD आर टू डिस्टिंक्ट लाइन. XY इज अ ट्रान्सव्हर्सल. XY इज अ ट्रान्सव्हर्सल. XY ही ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, ही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे आपली. यानंतर प्रूव्ह काय करायचंय पहा. टू प्रूव्ह हे थेरम आपण इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करणार आहे. टू प्रूव्ह काय करायचंय, AB पॅरलल CD हे प्रूव्ह करायचे. जर लाइन्स आर पॅरलल AB पॅरलल CD. आणखी गिव्हन इन्फॉर्मेशन काय पहा. इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म द बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स आर सप्लिमेंटरी.
अगोदर आपल्याला हे दोन अँगल सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची ऍडिशन 180 डिग्री हे इथं लिहायचं राहिले पा. गिव्हन मध्ये अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री. हे गिव्हन आहे पा, गिव्हन. कारण इथं दिलंय आपल्याला इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल कोणते आहेत? BPQ PQD हे इंटेरियर अँगल आहे, ते सप्लिमेंटरी आहेत. BPQ आणि PQD हे 180 डिग्री म्हणजे सप्लिमेंटरी. टू प्रूव्ह AB पॅरलल CD हे प्रूव्ह करायचे. आता प्रूव्ह करतोय मी पा. प्रूव्ह म्हणजे त्याची सिद्धता करायची. इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करायचे. इनडायरेक्ट मेथड आपण उलट मार्गाने करत असतो. जे चुकीचं आहे ते मानायचं आणि ते चुकीचं आहे हे सिद्ध करायचं. म्हणजे AB आणि CD आपल्याला काय करायचंय? पॅरलल आहेत हे प्रूव्ह करायचंय. आपण मानणार काय? लेट अस सपोज दॅट AB and CD आर नॉट पॅरलल. आपण काय सपोज करणार? AB and CD आर नॉट पॅरलल. हे सपोज केल्यानंतर सपोज केलेलं कसं चुकीचं आहे हे आपण प्रूव्ह करणार आणि मग हे बरोबर आहे. याला इनडायरेक्ट मेथड आपण म्हणतो. लेट अस सपोज line AB and line CD are not parallel. त्या दोन पॅरलल नाही. जर त्या पॅरलल नाही तर काय होतील? त्या जर पॅरलल नाही तर लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे याचा अर्थ ते इंटरसेक्ट होतील. पाहूया आपण. जर पॅरलल नसतील तर इंटरसेक्ट होतील. की त्यांचे ट्रान्सव्हर्सल अगोदर काढतो मी. की त्याचे ट्रान्सव्हर्सल x आणि y. यानंतर काय सांगितलंय? लेट अस सपोज AB and CD आर नॉट पॅरलल. त्या पॅरलल नाही म्हणजे त्या काय होतील? इंटरसेक्ट होतील. मी लाईन काढतो पहा. त्या याचा अर्थ त्या अशा पद्धतीने एकमेकाला कुठेतरी ज्या लाईन पॅरलल नसतात त्या काय होतात? इंटरसेक्ट होतात. याचा अर्थ या दोन लाईन, पहिली लाईन कोणती? AB दुसरी लाईन आहे CD C आणि D. यात P आणि Q आहे. हा पॉइंट P आणि Q हा T या ठिकाणी इंटरसेक्ट होतात असं आपण सपोज करूया. जर लेट अस सपोज AB and line CD आर नॉट पॅरलल. त्या जर पॅरलल नाहीत तर त्या कुठेतरी काय होतील? इंटरसेक्ट होतील. आपण काय सपोज केलंय पहा? AB and CD are not parallel. Therefore, these lines are intersect each other at point T. त्या पुढे जाऊन पॉइंट T या ठिकाणी इंटरसेक्ट होतात. Therefore, AB and CD are intersect each other at point T. T या ठिकाणी ते एकमेकाला इंटरसेक्ट होतात असं सपोज करूया. T या ठिकाणी इंटरसेक्ट केल्यामुळे PQT हा एक ट्रायंगल फॉर्म झाला पहा. Therefore PQT ट्रायंगल PQT इज फॉर्म. यामुळे ट्रायंगल PQT फॉर्म झाला. Therefore इथे लिहितो पहा. Therefore ट्रायंगल PQT इज फॉर्म. त्या इंटरसेक्ट झाल्यामुळे ट्रायंगल PQT फॉर्म झाला. या अगोदर थेरम काय शिकलो पहा? द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. या तिन्हीचे पण बेरीज किती येईल? 180 येईल. लिहितो मी पहा. या B च्या जागी फक्त T घेतो. TPQ पहा P आहे. TPQ प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ. हा B पॉइंट घेण्याऐवजी मी काय घेतोय? आता फक्त T घेतोय. TPQ अँगल TPQ प्लस अँगल PQT प्लस अँगल TPQ पहा. TPQ PQT आणि PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री. पण गिव्हन काय आहे आपल्याला? गिव्हन काय? या T च्या जागी फक्त B पॉइंट आहे. बट TPQ प्लस PQT याची बेरीज काय दिलेली आहे आपल्याला? या B च्या जागी फक्त T घेतोय कारण ते कोलिनियर आहे. B घ्या नाही तर T घ्या, काही फरक पडत नाही. TPQ प्लस अँगल PQT हे दिलेले आहेत आपल्याला. बट अँगल TPQ प्लस अँगल
PQT is equal to 180 डिग्री, हे गिव्हन आहे. इट इज गिव्हन दॅट, इथे गिव्हन नि पहा 180 डिग्री. TPQ आणि PQT म्हणजे TPQ आणि हे PQT याची बेरीज किती आहे 180. इथं पुट करू ती व्हॅल्यू, इथं पुट पा काय येईल पा, पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन 1. काय येईल 180 प्लस angle PTQ is equal to 180 degree. Therefore angle PTQ is equal to 180 minus 180. Therefore angle PTQ is equal to 0 degree पा. याचा अर्थ PTQ 0 आला, PTQ 0 आला. शक्य आहे का PTQ 0? PTQ 0 शक्य नाही. 0 अँगल कधी असतो पा? 0 अँगल असतो या लाईन वरती पा, ही लाईन असते, याला आपण 0 अँगल म्हणतो. या ठिकाणी 0 अँगल एक तर 180 चा असतो नाही तर 0 चा असतो. जर आपण मोजला तर हा 0 अँगल आहे. मग 0 अँगल इथं नाही. जर 0 अँगल कधी असतं 0 अँगल? इफ PT and QT आर अ सिंगल लाईन. या जर सिंगल लाईन असत्या, एकच लाईन असत्या तर PT आणि QT या जर सिंगल लाईन असती तर तो 0 अँगल असता. या ठिकाणी 0 अँगल होऊ शकत नाही. इथे लिहितो मी PTQ 0 आला. Therefore PT and QT are not distinct lines. याचा अर्थ PT आणि QT ह्या वेगळ्या लाईन आहेत. PT आणि QT ह्या वेगळ्या लाईन आहेत, एकच लाईन आहे. बट इट इज गिव्हन दॅट, आपल्याला गिव्हन काय दिलंय? AB and CD are two distinct lines. PT म्हणजेच काय? PT म्हणजेच लाईन AB आणि QT म्हणजेच लाईन CD. But it is given that line PT and line QT means that is पा PT म्हणजेच काय? AB and QT म्हणजेच काय? CD. But it is given that PT and QT, that is AB and CD, are distinct lines. या स्वतंत्र लाईन आहेत, distinct lines. Therefore our assumption is wrong. आपण जे assume केले, सपोज केले ते wrong आहे. म्हणजे AB आणि CD are not parallel, हे wrong आहे. Therefore our assumption is wrong. Therefore our assumption is wrong. Assumption is wrong. जर assumption wrong आहे तर मग ट्रू काय आहे? Therefore line AB parallel line CD is true. याचा अर्थ लाईन AB आणि लाईन CD या पॅरलल आहेत, हे प्रूव्ह झालं. या जर दोन पॅरलल नाही तर T या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, ट्रायंगल तयार होईल. ट्रायंगल तयार झाल्यानंतर PTQ हा 0 येतोय. PTQ जर 0 आला तर PT आणि QT आर नॉट डिस्टिंक्ट लाईन, म्हणजे AB आणि CD नॉट डिस्टिंक्ट लाईन. बट इट इज गिव्हन दॅट AB and CD आर टू डिस्टिंक्ट लाईन्स. Therefore this is contradictory, हे विसंगत आहे. Therefore our assumption is wrong and line AB and line CD is parallel is true. हे अशा पद्धतीने प्रूव्ह झालं पहा. ही इंटेरियर अँगल टेस्ट आहे. The interior angles form transversal of two distinct lines are supplementary, then lines are parallel. याचा अर्थ AB आणि CD पॅरलल आहे, प्रूव्ह झालं. यानंतर पुढच्या दोन टेस्ट पाहूया, अल्टरनेट अँगल टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, दुसरी टेस्ट काय? अल्टरनेट अँगल टेस्ट. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स इज कॉन्ग्रुएंट, देन द टू लाइन्स आर पॅरलल. जर दोन लाईन मुळे आणि एका ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालेले अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या लाइन्स पॅरलल असतात. ही दुसरी टेस्ट आहे. इफ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर कॉन्ग्रुएंट, जर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील देन लाइन्स आर पॅरलल. लाईन पॅरलल असतात. ही दुसरी टेस्ट आहे. हे टेस्ट वारंवार लागणार आहे, लक्षात ठेवा. पहिली टेस्ट पाहिली, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर लाईन पॅरलल असतात. ही टेस्ट सांगते अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन पॅरलल असतात. ही प्रूव्ह करणार का आपण? कसं प्रूव्ह आहे? फिगर तुमच्यासाठी काढून ठेवली, वेळ वाया जाऊ नये म्हणून हे फिगर मी काढून ठेवले. गिव्हन काय आहे पहा, लाईन L and M are two distinct lines
two distinct lines. N is a transversal. Okay, N is a transversal. त्यानंतर A and B are congruent pair of alternate angle. Angle A and angle B हे alternate angles आहेत आणि ते congruent आहेत. हे given आहे पहा, A आणि B हे congruent आहे, हे given आहे. इथे लिहितो मी पहा. Angle A is equal to angle B. Angle A congruent angle B. Angle A congruent angle B. हे काय आहे? Congruent pairs of alternate angle आहे. प्रूव्ह काय करायचंय मला? प्रूव्ह मला करायचंय लाईन L पॅरलल लाईन M. L आणि M हे पॅरलल आहेत, हे प्रूव्ह करायचंय पहा. लाईन L पॅरलल लाईन M. A आणि B कॉन्ग्रुएंट आहेत, हे अल्टरनेट अँगल आहेत पहा. आता हे मी प्रूव्ह कसं करतोय पहा. अतिशय सोपं आहे, 2-2 4-4 ओळीचे प्रूव्ह आहे. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू, तुम्ही सांगा अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. याला रिझन काय? angles in linear pair. Angles in linear pair. Angles in linear pair are supplementary म्हणून A आणि C काय होतील? 180. but A is equal to B. पण A म्हणजेच काय आहे? B आहे. A is equal to B. but angle A is equal to angle B. A च्या जागेवर B टाका फक्त, झालं. angle B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल A म्हणजेच अँगल B आहे. A च्या जागेवर मी B टाकला. अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180. B प्लस C जर 180 आलं तर डायरेक्ट रिझन लिहिता येईल. देअरफॉर लाईन L पॅरलल लाईन M. प्रूव्ह झालं, संपलं आपलं प्रूव्ह. का प्रूव्ह झालं? B प्लस C जर 180 आलं तर लाईन L आणि M पॅरलल असतात. हे अगोदरच्या टेस्ट मध्ये पाहिलं. इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी देन लाइन्स आर पॅरलल. मग L B प्लस C 180 आलं. B आणि C काय आहे? इंटेरियर एंगल आहे, ते सप्लिमेंटरी आले, मग लाइन्स आर पॅरलल. इथं फक्त रिझन द्यायचं. इंटेरियर एंगल टेस्ट या अगोदर आपण शिकलेली बा. इंटेरियर एंगल टेस्ट ऑफ पॅरलल लाइन्स. ऑफ पॅरलल लाइन्स. इंटेरियर एंगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन. इंटेरियर एंगल जर सप्लिमेंटरी असतील तर लाईन पॅरलल असतात. या अगोदर टेस्ट शिकलो, त्या टेस्टच्या आधारे हा थेरम प्रूव्ह झाला. अतिशय सोपं आहे, परत एकदा ऐका. त्यानंतर पुढे काय? करस्पॉन्डिंग एंगल टेस्ट. इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू लाइन्स आर पॅरलल. करस्पॉन्डिंग एंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाइन्स पॅरलल असतात. या अगोदर अल्टरनेट एंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन पॅरलल असतात, हे शिकलो. इंटेरियर सप्लिमेंटरी असतात तर लाईन पॅरलल. या ठिकाणी काय पाहिजे पहा? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स. करस्पॉन्डिंग एंगल इथं कोणते पहा? अँगल A आणि अँगल B हे करस्पॉन्डिंग एंगल आहे. ते जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतील. या ठिकाणी मी लिहितो पहा लाईन L M आणि N. L and गिवन हेच लिहा. लाईन L and लाईन M आर गिवन डिस्टिंक्ट लाइन्स आणि करस्पॉन्डिंग एंगल कॉन्ग्रुएंट आहे, ते आपण लिहूया कॉन्ग्रुएंट एंगल. एंगल A congruent angle B. एंगल A congruent angle B. A congruent angle B. corresponding angles से लिहू आपण हे corresponding angle. एंगल A and angle B are corresponding angles. corresponding angles. प्रूव्ह काय करायचं? सेम प्रूव्ह करायचंय. L पॅरलल लाईन M. लाईन L पॅरलल लाईन M हे प्रूव्ह करायचंय मला. कसं प्रूव्ह करतोय पहा मी? अँगल A प्लस अँगल C सेम तसंच आहे. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. याला रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर A प्लस C. त्यानंतर पहा C म्हणजेच काय? सॉरी, A म्हणजेच काय? A म्हणजेच अँगल B. अँगल A आणि अँगल B इज इक्वल टू आहेत. अँगल B आणि अँगल A कॉन्ग्रुएंट आहेत. A च्या जागेवर B टाकू फक्त. इथे लिहू बट अँगल A इज इक्वल टू अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल B. इथे B टाकू. अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री येतील. आणि जर B प्लस C 180 आलं, B प्लस C 180 आलं, B आणि C काय? B आणि C इंटेरियर अँगल आहेत. मग आपण डायरेक्ट लिहूया लाईन L पॅरलल लाईन M.
याचा अर्थ लाईन एल आणि लाईन एम काय होतील, पॅरलल होतील. इथं सुद्धा कोणती टेस्ट वापरली आपण, इंटेरियर अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन. इंटेरियर सुरुवातीची जी पहिली टेस्ट आहे इंटेरियर अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन. अशा पद्धतीनं बी प्लस सी सप्लिमेंटरी आले, देअरफॉर टू लाईन्स आर पॅरलल. या दोन पहिल्या टेस्टच्या आधारे या दोन टेस्ट आपण प्रूव्ह केल्या. ज्यांना लिहून घ्यायचे ते मोबाईलचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. देन दोन कोरोलरी आहेत, उपप्रमेय दोन आहेत, ते तुम्हाला तोंडी सांगतो आणि ते तुम्ही सहज सिद्ध करू शकता. मी तुम्हाला ते दोन्ही उपप्रमेय तोंडी सांगणार आहे. एक दोन या टेस्टच्या आधारे दोन कोरोलरी दोन उपप्रमेय आपल्याला दिलेली आहेत. त्या दोन्ही कोरोलरी तुम्ही प्रूव्ह करायच्या. मी तुम्हाला फक्त कोणत्या पद्धतीने जायचंय प्रूव्ह करण्यासाठी ते सांगणार आहे. का त्या दोन्ही कोरोलरी तुम्ही स्वतः प्रूव्ह करायच्या. पाहूया कसं करता येईल. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू लाईन इन अ प्लेन, इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू टू लाईन्स, दोन लाईन्सला एक लाईन परपेंडिक्युलर आहे इन अ प्लेन, देन द टू लाईन्स आर पॅरलल. तर ह्या दोन लाईन पॅरलल असतात. ही लाईन एन इज द परपेंडिक्युलर टू लाईन्स. कोणत्या दोन टू लाईन्सला परपेंडिक्युलर आहे, लाईन एल आणि एम ला परपेंडिक्युलर आहे. देन टू लाईन्स आर पॅरलल, देन एल आणि एम पॅरलल आहे. ते प्रूव्ह करायचे. गिव्हन काय करणार आहे तुम्ही, लाईन एन परपेंडिक्युलर टू लाईन एल, लाईन एन परपेंडिक्युलर टू लाईन एम. हे झालं गिव्हन. प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला, टू लाईन्स आर पॅरलल, लाईन एल पॅरलल लाईन एम. मी प्रूव्ह सांगितलं. प्रूव्ह कसं करणार आहे तुम्ही, प्रूफ मध्ये काय लिहिणार आहे तुम्हाला सांगतो. प्रूफ मध्ये काय लिहायचंय, अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. पहा, अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. कारण लाईन एन परपेंडिक्युलर टू एल, लाईन एन परपेंडिक्युलर टू एम. ए प्लस बी, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 90 प्लस 90 काय येणार आहे 180. ए आणि बी काय आहे, ए इथे लिहायचं, अँगल ए आणि अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय लाईन एल एम अँड ट्रान्सव्हर्सल एन. ए आणि बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, टू लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सलचे. मग बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते, जर की इथे ए आणि बी ची बेरीज करायची गरज नाही, अँगल ए आणि अँगल बी तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे फक्त. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते, इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. मग ए आणि बी तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल सांगायचे, ते अँगल ए आणि अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स, दे आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर बाय द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एल पॅरलल लाईन एम. अशा पद्धतीने कोरोलरी 1 तुमची प्रूव्ह होईल. सेकंड कोरोलरी काय पहा, कोरोलरी सेकंड, इफ टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरलल टू थर्ड लाईन इन अ प्लेन देन दोज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. टू लाईन्स इन अ प्लेन, मी तर सपोज केलं AB आणि CD आर टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरलल टू थर्ड लाईन. या PQ थर्ड लाईन आहे, पॅरलल आहे त्या दोन लाईन. देन दोज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. मग AB आणि CD सुद्धा एकमेकाला पॅरलल असतील, हे प्रूव्ह करायचंय. या दोन लाईन जर तिसऱ्या लाईनला पॅरलल असतील तर या दोन लाईन परस्परांना पॅरलल असतील, हे प्रूव्ह करायचंय. तुम्ही गिव्हन काय लिहिणार आहे याच्यामध्ये, गिव्हन ही कोरोलरी ही सुद्धा मी तोंडी सांगणार आहे, तुम्ही ती प्रूव्ह करायची. पहा, टू लाईन्स आर पॅरलल टू द थर्ड लाईन, या दोन लाईन थर्ड लाईनला पॅरलल आहेत. गिव्हन काय लिहिणार, AB पॅरलल टू PQ, CD पॅरलल टू PQ. पहा गिव्हन काय, AB पॅरलल टू PQ, CD पॅरलल टू PQ. टू प्रूव्ह काय करायचे, देन दोज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, ते एकमेकांना पॅरलल असतात. प्रूव्ह करायचे AB पॅरलल CD. काय प्रूव्ह करायचे, AB पॅरलल CD. आता प्रूफ सांगतोय तुम्हाला मी, प्रूफ कसं करणार आहे. सुरुवातीला लिहायचं तुम्ही AB पॅरलल PQ, AB आणि PQ पॅरलल आहे. पहा मी या ठिकाणी लिहितो शॉर्टकट मध्ये, AB पॅरलल PQ, AB आणि PQ पॅरलल आहेत. XY त्यांचे ट्रान्सव्हर्सल आहे, XY इज अ ट्रान्सव्हर्सल, XY ही ट्रान्सव्हर्सल होईल. XY ट्रान्सव्हर्सल झाल्यानंतर जर AB PQ ला पॅरलल आहे, करस्पॉन्डिंग अँगल घ्यायचे. त्यांचे कोणते करस्पॉन्डिंग अँगल आहेत पहा, XSB, पहा XSB अँगल XSB कॉन्ग्रुएंट अँगल, कॉन्ग्रुएंट अँगल काय आहे TMQ, TMQ. पहा आता XSB कॉन्ग्रुएंट अँगल TMQ. याला कारण काय देणार, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल, हे काय आहे करस्पॉन्डिंग अँगल. इफ टू लाईन्स आर पॅरलल इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग XSB आणि TMQ हे कॉन्ग्रुएंट झाले करस्पॉन्डिंग अँगल. यानंतर CD पॅरलल PQ आहे, CD पॅरलल PQ ला आहे. इथं लिहितो मी, पहा CD पॅरलल PQ,
CD आणि PQ पॅरलल, XY परत एकदा लिहायचं, XY इज अ ट्रान्सव्हर्सल, XY इज अ ट्रान्सव्हर्सल. यानंतर काय येईल पहा, XY जर ट्रान्सव्हर्सल मानले तुम्ही, हे दोन अँगल, या ठिकाणचा अँगल आणि या ठिकाणचा अँगल कॉन्ग्रुएंट येतील. म्हणजे अँगल STD, अँगल STD कॉन्ग्रुएंट अँगल TMQ, याला सुद्धा कारण काय येईल, करस्पॉन्डिंग अँगल STD आणि TMQ कॉन्ग्रुएंट येतील. आता इथं पहा, इथं एकदा TMQ आला, इथं एकदा TMQ आला, याला 1 नाव देऊ, याला 2 नाव देऊ. फ्रॉम 1 and 2 जर XSB TMQ ला कॉन्ग्रुएंट आहे, STD TMQ ला कॉन्ग्रुएंट, हे दोन्ही TMQ सेम आहेत, म्हणजे ह्या दोन काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. शेवटी या ठिकाणी लिहायचं फ्रॉम 1 and 2 अँगल XSB कॉन्ग्रुएंट अँगल, अँगल XSB कॉन्ग्रुएंट अँगल STD, अँगल STD. आता बघा XSB आणि STD हे कॉन्ग्रुएंट आले, हे कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ काय मग, XSB आणि STD हे जर कॉन्ग्रुएंट असतील, करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल असतात. म्हणजे हे अँगल कॉन्ग्रुएंट आले, याचा अर्थ AB पॅरलल CD हे प्रूव्ह झालं बा. या ठिकाणी डायरेक्ट लिहायचं खाली AB पॅरलल टू CD आणि रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. अशा पद्धतीनं ह्या दोन कोरोलरी सहित तुम्हाला मी प्रूव्ह करून दिले. आज मी बरेच थेरम तुम्हाला प्रूव्ह करून दिलेले आहेत. हे सगळे थेरम रिपीट पाहायचे आणि तुमच्या वहीमध्ये तुम्ही स्वतः एकदा प्रूव्ह करायचे. उद्या आपण प्रॅक्टिस सेट 2.2 करणार आहोत. आजचे थेरम वरती तो उद्याचा प्रॅक्टिस सेट अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रॅक्टिस सेट चांगला करा, आपले हे थेरम्स चांगले करा, ते प्रूव्ह करा वहीमध्ये. आणि इथं थांबूया आपण. धन्यवाद.